नमस्कार, मला तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत रामचंद्र गाडगे, राहणार मायनी. तर साधारणतः ह्या जो ऊस आपल्याला दिसतोय, तर हा साधारणतः ऊस किती महिन्याचा आहे आज? हा ऊस 4 महिन्याचा आहे. 4 महिन्याचा. साधारण त्या ऊसाची व्हरायटी कोणती आहे? 86-032. हां, तर मला जरा दाखवता का की आज 4 महिन्यामध्ये या ऊसाला किती कांडे आहेत? तर ह्या ऊसाला कांडे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. हां, 5 ते 6 कांडे 6 अगदी कांडे पूर्ण ऊस आहेत. साधारणतः पेरेची लांबी कशी वाटते बघा, जरा दाखवा बरं पेरेची लांबी. पेऱ्याची लांबी एक टिचीतनं मोहर चालले आता. हां, 1 टीसीच्या मोठे. अजून बाळ आहे. हां, आणि साधारणतः ऊसाची उंची मला दाखवता, जरा तुम्ही उभं राहा बरं. उंची साधारणतः हात वरती केला तर आत्ताशी पोचायला लागलं. हां, म्हणजे साधारणतः तुम्ही 5 फूट आहे आणि वर साधारणतः 2 फूटमध्ये असताना 7 फूट ऊसाची उंची दिसते. हो हो. म्हणजे 7 फूट आता ऊसाची उंची पण आहे. आता साधारणतः तुम्ही गेली किती वर्षापासून ऊसाची लागवड करताय? 3 ते 4 वर्ष झालं. तर 3-4 वर्षापूर्वी लागवडीचा ऊस आणि चालू वर्षीचा ऊस याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? चांगली ग्रोथ चांगली आहे. ऊसाची संख्या पण चांगली आहे, पेरं पण चांगलं आहे आणि एकंदरीत समाधानकारक ऊस आहे. ताई, आता आपण तुमच्या पण ऊसाचं मागे शूटिंग केलं होतं, तर आता तुम्ही पण हा ऊस समोर बघताय, तर साधारणतः 4 महिन्याच्या मानानं आजपर्यंत तुम्ही पण बघितले असतील ऊस बरेचसेच, पण 4 महिन्याच्या मानाने ह्या ऊसाची वाढ, उंची, पेऱ्याची साईज वगैरे तुम्हाला कसं वाटतंय? 4 महिन्याच्या मानाने ऊसाची पेऱ्याची साईज पण जास्त आहे, उंची भरपूर आहे आणि कांड्यांची संख्या आणि मेन म्हणजे ऊसाची संख्या भरपूर आहे. नाही का? तर साधारणतः तुमच्यासारखे जे तरुण शेतकरी आहेत, तर त्या तरुण शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला द्याल? तरुण शेतकऱ्याला मी तर सांगेन कॅरॉन टेक्नॉलॉजी वापरा. ओके. तर धन्यवाद साहेब, की तुम्ही तुमचा बहुमूल्यचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि तुमच्या पिकाची माहिती आम्हाला कंपनीला दिल्याबद्दल मी तुमचे कंपनीच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.